याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा देश गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. महाराज म्हणले यासाठी अट्टहास केला होता. याजसाठी, कशासाठी? साध्य मिळवायचं होतं. कुठलं साध्य? अद्वैत भक्तीचं, भगवंताशी एकरूपत्वाचं. मी म्हणजे पांडुरंग, पांडुरंग म्हणजे मी. देव पहावयासी गेलो, तेथे देवाची होऊन ठेलो. हा अनुभव महाराजांना घ्यायचा होता. याजसाठी केला होता अट्टहास. यासाठी अट्टहास केला, प्रयत्न केला. काय प्रयत्न केले? कशासाठी केले? शेवटचा दिस गोड व्हावा. महाराजांनी शेवटाचा विचार केला बरं का, शेवटाचा विचार केला. आता शेवटचा दिवस म्हणजे नेमकं काय? म्हणजे नेमका कुठला दिवस? त्या दिवसाच्या प्रतीक्षेत आम्ही कधीच नसतो. आम्हाला तो दिवस आमच्या आयुष्यात कधीच नको असतो. पण ज्या मंडळींनी, ज्या महापुरुषांनी, ज्या संतांनी, ज्या क्रांतिकारकांनी, ज्या वीरांनी त्या दिवसाचा विचार केला, त्यांचं जगणं खऱ्या अर्थी सार्थकी झालं. जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगता. दिंदा दा दिंदा दा दिंदा कधी ज्यांना वाटलं त्यांचं जीवन चंदनासारखं होतं, दुसऱ्यासाठी झिजणारं होतं. आणि जे झिजतं तेच रुजतं, त्यालाच सुगंध प्राप्त होतो. जे झिजत नाही ते कुजून जातं आणि त्याला दुर्गंधी आहे. म्हणून अशा एखाद्या पुण्यस्मरणानिमित्त ज्यावेळी आपण येतो ना, त्यावेळी ती व्यक्ती काय असेल याचा अंदाज लागतो. त्यामुळे तुकोबराय म्हणतात की माझं जगणं यासाठी आहे, माझा अट्टहास यासाठी आहे की माझा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आज आम्ही देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींचा ज्यावेळी उच्चार करतो, त्यावेळी आमचे समाज सुधारक, आमचे क्रांतिकारक, आमचे संत, सत्पुरुष, पूर्वसुरींची आम्हाला आठवण होते की त्यांनी आयुष्याचा प्रत्येक कण, प्रत्येक श्वास वेचला देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी. म्हणाले त्यांचा शेवट निश्चित गोड झाला, निश्चित गोड झाला. आजही हजारो वर्षानंतर सुद्धा, 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबांचं नाव घेतलं की आमचं हृदय हेलावतं, डोळे पाणावतात. तुकोबांचं नाव घेतलं तरी आमचा उरू अभिमानानं भरून येतो की आम्ही महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, ज्ञानोबांच्या महाराष्ट्रात राहतो. कारण महाराष्ट्राचं हे रसायन बनलंय ज्ञानोबा तुकोबा. यांच्याशिवाय आमचं जगणं निरर्थक आहे. संतांच्या पाठोपाठ आमचे महापुरुष छत्रपती शिवप्रभू असतील, भगतसिंग, राजगुरू, अनंत कान्हेरे, सुखदेव, हे सगळे भगवद्गीता हातावर घेऊन फासावर गेले. मला वाटतं त्यांचा शेवट गोड झाला. या सगळ्यांच्या जीवनाचा सांगोपांगपणे आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं श्रोते हो, आम्ही जन्माला येऊन करतो काय? आमच्या जीवनाचा शेवट गोड कसा होईल याचा कधी आम्ही विचार केलाय का? वास्तविक किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, हे आपल्या बाबतीत बोलायचं झालं. तुकोबराय सांगतात आम्ही नुसती स्वतःची फजिती करून घेतो, पण शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? देह निघून जाणं, देहाची राख होणं म्हणजे शेवट गोड होणं नाही. म्हणजे शेवट होणं असं नाही. देहाची जीवदशेतली जी भ्रमंती आहे ती संपणं म्हणजे शेवट होणं बरं का. तुकोबरायांना हे म्हणायचंय. अनस्युत यामधला अर्थ हा आहे की जीवदशेची भ्रमंती आहे, जीव सतत फिरतोय ना. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. जीर्ण वस्त्र सांडीजे, माऊली म्हणतात नवं वस्त्र घालावं आणि जुनं वस्त्र टाकून द्यावं, त्या पद्धतीनं हे शरीराचं चालू आहे.
चैतन्य तेच आहे, प्रत्येक वेळी देह बदलतो आणि आम्ही त्या चक्रामध्ये अडकतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम, आम्ही अखंड त्या चक्रात सापडलोय. मग आमचा शेवट कसा होईल गोड, कोणता असेल शेवट आमचा, याचा विचार करत असताना मला असं वाटतं शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय. कधीतरी आमच्या संतांकडे बघावं. ज्यावेळी पांडुरंगाच्या पायरीवर सुद्धा बसू दिलं जात नव्हतं असे आमचे चोखोबा, पायरीवर सुद्धा ही नयाती मी महार पूर्वी निळाचा अवतार. मला बसता येत नाही, सगळे लोक धक्का मारून हाकलून द्यायचे. अरे चोख्या, देव भ्रष्ट झाला, विटाळ झाला, चल बाजूला हट म्हणून हाकलून द्यावं, ढकलून द्यावं चोखोबांना. का हो, देवावर सावली पडू देत नव्हते असा 750 वर्षापूर्वीचा काळ कर्मठांच्या वर्चस्वाखाली असलेला. संधी मिळाली की कर्मठ, ही कर्मठाची खरी व्याख्या माझ्या मते. विठ्ठल विठ्ठल. काय गंमत आहे, सद्भावाचं लोणी देवाचरणी यांनी कधी माखायचं नाही. कर्मठ कुणाला म्हणायचं? सद्भावाचं लोणी देवाच्या चरणी यांनी कधी माखायचं नाही. सद्भक्तांच्या सद्भावाचा अमृत यांनी कधी चाखायचं नाही. स्वतःच्या विषयी आणि कपटी मनाला यांनी कधीही रोखायचं नाही. याला म्हणायचं कर्मठ. विषयांमध्ये लडबडलेली माणसं चोखोबांवर जरा काही झालं की आळ आणायचा, जरा काही झालं की त्यांना त्रास द्यायचा. आणि चोखोबांची भक्ती विलक्षण आहे. पांडुरंगाच्या पायरीवर बसावं. भगवंता, मला तुझ्यापर्यंत येता येत नाही, तुझ्या पावलांवर डोकं टेकता येत नाही. काय अवस्था असेल. आज आम्ही 18 पगड जातीचा वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवू शकतो, पण चोखोबांना काय वाटत असेल आपण कल्पना नाही करू शकत. हाक मागावी, बहु भुकेला झालो, 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 तुमच्या उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. चोखा म्हणे पाठी आणली, चोखा म्हणे पाठी आणली, चोखा म्हणे, चोखा म्हणे, चोखा म्हणे पाठी आणली, चोखा म्हणे पाठी आणली, चोखा म्हणे पाठी आणली. उष्ट्यासाठी आणली तुमच्या, उष्ट्यासाठी आणली तुमच्या, उष्ट्यासाठी आणली. माय बाप जोहार, माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप, जोहार माय बाप, जोहार माय बाप, माय बाप, माय बाप, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. तुमच्या महालाचा मी महार, तुमच्या महालाचा मी महार. माय बाप जोहार, माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार घालावा चोखोबांनी, पण नाही हो. पांडुरंगाची कृपा झाली आणि काय व्हावा जीवनाचा शेवट. तोही असा तसा नाही, खऱ्या अर्थी गोड झाला. खऱ्या अर्थी जीवदशेतनं मुक्तता मिळाली. पांडुरंगाच्या अगदी जवळ सानिध्य मिळालं. मंगळवेड्याच्या गावकुसवाच्या तटबंदीचं काम चालू असताना भिंत अंगावर कोसळली. असंख्य कामगार मृत्युमुखी पडले. नामदेव महाराज धावत आले. पांडुरंगा, चोख्या गेला, चोखोबा गेले. भगवंतांनी सांगावं, माझा शेला घ्या आणि या शेल्यामध्ये चोखोबांच्या अस्थी गोळा करून आणा. या कर्मठांनी, या लोकांनी चोखोबांना माझ्या पायरीवर सुद्धा बसू दिलं नाही ना. आता कळेल, चोखोबांच्या दर्शनाशिवाय माझं दर्शन मिळणं शक्य नाही. भक्ताला असा अधिकार प्राप्त करून दिला आणि पांडुरंग परमात्मा सांगतात, चोखोबांच्या अस्थी गोळा करून आणा. प्रश्न पडला. नामदेव स्वतः गेले, लोकांना पाठवलं. अस्थी उचलावी. भगवंतांनी सांगितलं होतं, कानाला लावा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवाज आला, जमेला धरा.
नाही आवाज आला फेकून द्या. ज्या अस्थीमधून ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा नाम यावं ती अस्थी गोळा करावी. असं करत करत चोखोबांच्या सगळ्या अस्थी गोळा केल्या. काय आदर्श आहे भक्तीचा. नुसतं नाम घेतलं पण ते नाम झिरपत 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 हाडापर्यंत, हाडा मांसामध्ये रक्तामध्ये पोहोचलं. रोम रोम विठ्ठलमय झालं असे आमचे चोखोबा. आणि त्या अस्थी गोळा करून आणून पांडुरंगाच्या समोर चोखोबांची समाधी भगवंतांच्या म्हणण्यानुसार नामदेवांनी स्वतः बांधली आहे. हा अधिकार चोखोबांचा. शेवट गोड व्हावा तर असा श्रोते हो. कोणता शेवट? तो गोड व्हायचा म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यासाठी अट्टाहास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? अभंगाचं दुसरं चरण. आता निश्चित आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचे या कुंडलिया धावा रे कोंडलिया धावा तृष्णेचे आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचे या कुंडलिया पावलो विसावा. आधारे पावलो मी अट्टहास केला शेवटचा दिवस गोड व्हावा या करता. त्यातून मला काय मिळालं हे या चरणात महाराज सांगतायत. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा कृष्णेचिया. मी निश्चिंत झालो. मला विसावा मिळाला. माझी धावाधाव संपली. माझी तृष्णा भागली. तृप्त अवस्था मला प्राप्त झाली. आज माझ्या परम भाग्याने या पंचक्रोशीचं भूषण असलेल्या सौभाग्यवती शालीनताई विखे पाटील, माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा आणि तसेच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे, यांच्या सुविद्य पत्नी आज इथे उपस्थित आहेत. मनापासून त्यांनाही वेगळा नमस्कार करते. त्यांनाही धन्यवाद देते. जीवन इतरांच्या कामी येणारं असावं. जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो असं म्हणतात की नाही. आपलं जगणं इतरांसाठी कल्याणकारक असावं. नाहीतर आपण गेलो आणि लोकांनी म्हणावं बरं झालं असं नसावं बरं का. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. असं बापुडवानं जगणं कामाला आमच्या कामी आमच्या नशिबी येता कामा नये. जब तुम पैदा हुए जग हसे तुम रोय. जेव्हा सगळं जग हसत होतं, मुलगा झाला, पेढे वाटले, पेढे खाल्ले, आहे की नाही. आज 21व्या शतकात आहोत तरी सुद्धा मुलगाच झाला की जास्त आनंद होतो. मुलगी झाली, मुलगा असता तर बरं झालं असतं. हे नाही म्हटलं तरी थोडंसं आमच्या डोक्यात एक आहेच आहे विचार, काही म्हणा तुम्ही. त्यामुळे जब तुम पैदा हुए जग हसे तुम रोय, अब ऐसी करनी कर चलो पीछे न हसे कोय. आमचं जगणं असं असावं की मागे सगळ्या लोकांनी आमच्यासाठी रडावं, असं जगणं असावं. नाहीतर आमचं इतरांच्या कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, अजिबात जगाशी काही घेणं देणं नाही. तिकडं जवान सीमेवर मरतोय, शेतकरी शेतात राबतोय, आम्ही आमचे खुशाल. आम्हाला कशाचं घेणं देणं नाही. आणि कट्ट्यावर बसून, पारावर बसून या देशात क्रांती झाली पाहिजे, हातात पत्ते,
हे आमचं जगणं आहे. काय आम्ही क्रांतीच्या गप्पा मारतो, वर्तमानपत्र हातात आलं की तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त करावी. या भागामधली काही दिवसांपूर्वी घडलेली घटना दर्शना, हत्याकांड, नाव ऐकलं वाचलं प्रसंग वाचला तरी अंगावरती काटा यावा असे प्रसंग तुमच्या माझ्या समाजात घडतायत. आपण कधी सावध होणार, कधी जागे होणार? म्हणून लहानपणापासूनच जर मुलांना आम्ही योग्य शिस्त, योग्य वळण, अर्थात मला दर्शना या व्यक्तीविषयी असं नाही म्हणायचं, ती उत्तम ज्ञानेश्वरीची वाचक होती, ती उत्तम सुसंस्कार संपन्न असलेलीच मुलगी होती. पण तिच्याही बाबतीत जर असं घडावं तर मला सांगा, या जगात आम्ही विश्वास नक्की ठेवायचा कुणावर? मला असं वाटतं की कुठे विश्वास ठेवावा आणि कुठे नाही हे जर लहानपणापासून आम्ही पोरांना शिकवलं ना, आई वडिलांनी मुलींना एवढं जरी सांगितलं की या जगात तुझ्यावर मनापासून प्रेम करणारं किंवा तुझ्यावर तू विश्वास ठेवावा असं एकमेव ठिकाण म्हणजे माता आणि पिता, याशिवाय दुसरं कुणीच नाही जगात. जगात कोणी नाही. तुमचं माझं सर्वांगीण कल्याण व्हावं असं एकमेव वाटतं आमच्या माता पितांना आणि याही पुढे जाऊन आमच्या संतांना. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. आमचं सर्वांगीण कल्याण व्हावं असं कुणालाच वाटत नाही, फक्त संतांना, फक्त आमच्या आई वडिलांना वाटतं. त्यामुळे त्यांच्या विश्वासात फक्त राहावं मला असं वाटतं. आणि जीवनाचा सर्व वेळ पूर्ण आध्यात्मिक विकास कसा होईल याच्याकडे लक्ष द्यावं. महाराज म्हणाले, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता मी हे केलं, अट्टहास केला म्हणून काय झालं, वर्तमानात बोलतायत महाराज. या अभंगाची रचना जर आपण बारकाईने बघितली तर पहिलं आणि तिसरं चरण हे भूतकाळात आहे, मी हे केलं झालं करून. आणि दुसरं आणि चौथं चरण हे आता मी काय अनुभवतोय, मी कशाचा उपभोग घेतोय, मला साधन, मी ते साधन केलं म्हणून मला हे साध्य प्राप्त झालं, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, आता मग काय झालं, निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. त्यामुळे मला हे आता प्राप्त झालंय. तुकोबरायांची धावाधाव संपली, मुळात ती कधीच नव्हती हो. दुष्काळामध्ये सगळं गेलं, सगळं गेलं. 14 पोती भरून उरतील एवढी कर्ज खत होती, सगळी पाण्यामध्ये बुडवून टाकली, इंद्रायणीच्या गाथा बुडवून टाकली, सगळंच गेलं हो. आम्ही सदैव सुडके अशी अवस्था तुकोबरायांची व्हावी, पण तरी सुद्धा विठ्ठला समोर उभं राहावं आणि सांगावं, विठ्ठला लोक म्हणतात मला तुझं वेड लागलंय. खरंच का रे, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विश्रांतीचं, विसावा घेण्याचं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे भगवंताचे पद पाय. का हो, अनुभूती मिळाली होती, या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयांवरी. आला भगवंत इथे, काय अनुभव घेतला, भगवंतांनी सांभाळलंय प्रत्येक क्षणात. शेवट गोड व्हावं म्हणजे काय, शेवटच्या क्षणाला सुद्धा भगवंत सांभाळतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकारे पडोने बी, काहीच साकडे पडोने, हो हो काहीच साकडे पडोने बी, काहीच साकडे आला ना
काहीच साकडे पडोनेही विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. शेवटच्या क्षणाला भगवंत आहे तो सांभाळणार आहे याची ग्वाही त्यांनी दिली. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते 9व्या अध्यायामध्ये. या पुढे जाऊन भगवंत म्हणतात यदि वातादि दोषेण मद्भक्तां मां हि विस्मरेत अहं स्मरामि तं भक्तं ददामि च परां गतिं. शेवटच्या क्षणाला जर आयुष्यभर ज्यांनी माझं नाम घेतलंय असा माझा भक्त शेवटच्या क्षणाला आधी व्याधींनी ग्रासला मानसिक त्याला विस्मरण झालं तर मी त्याला स्मरण करून देतो, माझं त्याला गती देतो. अहम स्मरामी, मी त्याची आठवण काढतो. भगवंत म्हणतात अहम स्मरामी तम भक्तम ददामि च पराम गतिम. आणि आमचे कबीरदास फार सुंदर सांगतात ओठ कंठ चले नाही जिव्हारटे नारा. उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशी वेळ येते की नाही. 70 ओलांडल्यानंतर याव करू त्याव करू 25 असे बोलतो, पण मग एकदा का सगळं झिजायला लागलं आणि शरीयते यत शरीरम, शरीराची व्याख्याच आहे जे सतत झिजतंय त्याला शरीर म्हटलंय, झिजणार आहे ना. मग अशी अवस्था येते त्यावेळी भगवंत म्हणतात की कबीरदास सांगतात की ज्यांनी भगवंताचं आयुष्यभर नाम घेतलंय ना त्याची स्थिती शेवटी कशी होते. ओठ कंठ चले नाही जिव्हारटे ना राम. लांब म्हणायला लागतं, आले लांब आले लांब 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 आले 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 कुठनं आले कुठनं, है की नाही. जिव्हारटे ना राम राम हमारा जप करे हम बैठे आराम. कबीरा हम बैठे आराम, कबीरा हम बैठे आराम. राम हमारा जप करे हम बैठे आराम. देव रडतो भक्तासाठी, देवाला चैन नाही पडत. भक्तासाठी भुकेलेला असलेला परमात्मा तो आमची सर्वतोपरी काळजी वाहतो हे तुकोबरायांना माहिती आहे. म्हणून महाराज म्हणतात मी अट्टहास केला त्यामुळे माझा शेवट गोड झाला. परिणाम काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. माझी तहान भागली, मी तृप्त झालो. आमची तहान भागत नाही, आम्ही तृप्त नाही, सतत धावतोय. इतकी धावाधाव आयुष्यात करतोय, समाधान नाही, सुख नाही, शांती नाही, स्वास्थ्य नाही. सगळं घरात आहे, सगळ्या सुखांचा उपभोग आम्ही घेतो. सगळं आहे, किचन सेट आहे, डायनिंग सेट आहे, सोफा सेट आहे, पण सोफ्यावर बसलेला माणूस कायम अपसेट आहे, कायम दुःखी. सगळं आहे आमच्याकडे बघा तुम्ही, पण त्याचा उपभोग आम्ही घेऊ शकत नाही. स्वास्थ्य नाही, धड कोण कोणाशी बोलायला तयार नाही. संवाद संपला, घरात 2 माणसं एकत्र एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. वडीलधार माणूस घरामध्ये समोर बसले, तरुण अगदी तरुणाबाण एखादा 20-25 पोरगा समोर आहे, बाप आपल्याशी काहीतरी बोलतोय, लक्ष नाही, मोबाईल मध्ये डोकं आहे, त्याचं तोंड आहे. किती आम्ही अपमान करतो आमच्याच मातापित्यांचा, आमच्याच वडीलधाऱ्यांचा. कधी सांगावं लागेल हे सांगण्याची फार गरज आहे आता पोरांना. हातामध्ये मोबाईल आहे, वडील काहीतरी महत्वाची गोष्ट आम्हाला सांगतायत, आम्ही ऐकून न ऐकल्यासारखं करावं, मोबाईल मधलं डोकं वर नाही काढायचं आणि मग कपाळाला 100 आट्या पाडून काय आहे असं विचारायचं. मग बोलायची इच्छा होईल समोरच्या माणसाची, कसा संवाद होईल घराघरामध्ये, कशी नाती फुलतील आमची, कसं आमचं घर आनंदाने पंढरीत गोकुळाचं सुख घरामध्ये निर्माण होईल. मला सांगा, एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड तिकडे, जेवायला आम्ही एकत्र बसत नाही, टीव्ही समोर असतो. आता तर उभ्यानी जेवायची पद्धत आहे, आम्ही सोफिस्टिकेटेड झालो. पूर्वीच्या काळी लोक वाढणारी माणसं वाकून आग्रह करून वाढायची, बसणारी लोक छान पंक्तीला बसायची. घ्या लाडू घ्या, बुंदी घ्या, आग्रह असायचा. आता या तुमचं तुम्ही खा, माझा विरोध नाही बरं. आता हे काळानुसार चाललंय, पण एक गंमत होती, लोकांनी हा काळ अनुभवलाय बरं का. जुन्या लोकांनी हा काळ अनुभवलाय. नात्यांमधला ओलावा, प्रेम, जिव्हाळा, स्नेह हे जुन्या मंडळींनी अनुभवलंय. आणि वाईट वाटतं की ही जुनी पिढी आता हळूहळू बघा ना, काका गेले, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आता कीर्तन करतोय. जुनी पिढी हळूहळू आमच्यातून निघून जाते. मग आता नव्या पिढीने बघायचं कुणाकडे, सगळा अंधार आहे. तुमच्या माझ्या लेकरांच्या भविष्यामध्ये येत्या काळात सगळा अंधार आहे. लक्षात ठेवा, आम्हाला जागं व्हावं लागेल. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. आम्ही स्वतः धर्माचरण नाही केलं तर आमच्या पोरांनी कुणाकडे बघायचं आणि कसं आचरण करायचं हे त्यांचं त्यांना माहिती. त्यामुळे तुकोबरायांसारखे संत आम्हाला आईच्या कळवळ्याने सांगतात की जीवनामध्ये काय केल्याने काय मिळेल, साध्य काय ठेवायचं, साधन कशाचं करायचं,
कशाचा अट्टहास केला? अभंगाचं तिसरं चरण. कौतुक वाटे झाली या वेताचे, 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 कौतुक वाटे झाली या सांगितलं तरी माझ्याकडे आज माझा दिवस आहे असं समजूया. विठ्ठल विठ्ठल याचं कारण सांगते श्रोते हो. कीर्तनामध्ये भक्ती हे अध्यात्म, भक्ती हे बेसमेंट आहे की नाही, पाया भक्तीच आहे. अंतःकरणातली भक्ती जागृत व्हावी हाच कीर्तनाचा सरळ साधा उद्देश आहे. आमच्या कीर्तनासाठी तरुण मंडळी कमी पण ज्येष्ठ मंडळी जास्त असतात. बरोबर आहे की नाही? हो म्हणा. बघा आहे की नाही, आमची जबाबदारी आहे. तरुणांनी कीर्तनाला आलं पाहिजे. तरुण मंडळी कमी राहतात आणि लोकांना असं वाटतं की अध्यात्म, कीर्तन, प्रवचन, श्रवण हे सगळं रिटायरमेंट नंतर करावं. आता काय करायचं करून. त्यामुळे मग ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची जबाबदारी आमच्याकडे. बरोबर आहे ना? हो म्हणा. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाले यांनीच का घ्यायची जबाबदारी? अहो हे फार मोठं काम आहे ना. मग तरुण मंडळी सुद्धा 20 वर्षांनी 10 वर्षांनी आत्ता जसं ऐकायला येतंय तसं नाही येणार मग परत. त्यामुळे जपलं पाहिजे. कानाचे दडे बसावे. तेवढा आवाज, एवढा लाऊडनेस काही गरजेचा नाहीये. म्हणून म्हटलं राग मानू नका महाराज. विठ्ठल विठ्ठल कौतुक वाटे झाली या वेचाचे. बरोबर आहे. आता नका हलू. नाम मंगळाचे तेणे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया. महाराज म्हणाले माझंच मला कौतुक वाटतंय. का? कारण माझ्या जीवनाचा वेच झाला. आम्ही कधी आमच्या जीवनाचा वेच केलाय का? आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं याकरता काही वेगळे प्रयत्न केलेत का? अरिस्टॉटल नावाचा तत्ववेत्ता म्हणाला चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. या जगामध्ये, जीवनामध्ये बदल ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती जी स्थिर आहे. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. संसरती इति संसार हा अखंड सरकतोय. परिवर्तन आहे. मग या परिवर्तनामध्ये हे सगळं घडत असताना आम्ही आमच्या जीवनाचा वेच करण्याचा कधी प्रयत्न केलाय का? तर आमच्याकडे उत्तर नाही असं आहे बहुतेक. हो ना? नाहीये. कधीच नाही. आई मुलाला सांगते बाळा सहलीला चाललायस, डबा देते भरून. संतांनी सुद्धा आम्हाला शिदोरी दिलीये गाथेची, ज्ञानेश्वरीची, दासबोधाची, भागवताची.
ही शिदोरी आम्ही जवळ बाळगली पाहिजे, अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून 3ऱ्या वर्षापासून मी म्हणेन. जसं सहलीला जाणाऱ्या पोराला आई डबा भरून देते, ऐकताय ना सगळे, लक्षपूर्वक ऐका. आई बाळाला डबा भरून देते आणि सांगते किती पोळ्या देऊ डब्यात. तो मुलगा म्हणतो 1 दिवसाचं ट्रेकिंग आहे, जाऊन माघारी यायचंय. रोज मी 4 चपात्या खातो, आज मला 6 पोळ्या दे डब्यात भरून. पण आई तुमच्यासारखी होती हो. ती आई काय केलं असेल हो, 20 चपात्या भरल्या डब्यात, ने म्हणली. मुलगा म्हणाला माझ्या आईला काही अक्कलच नाही, हे एवढं ओझं कधी आवरू सावरू मी म्हटलं 4-6 पोळ्या भर डब्यात, एवढं डबा दिलाय, आता मी हे सगळं घ्यायचं पाठीवर आणि चढायचंय डोंगर. आई म्हणली असू दे रे, ओझं समजू नकोस, वागव, ओझं समजू नकोस, ही शिदोरी आहे तुझ्यासाठी, ही शिदोरी आहे. आता मॅगी आणि पिझ्झा पास्ता देणाऱ्या आयांना डब्यामध्ये, त्यांना या शिदोरीचं महत्व नाही कळणार. पण आई काय करत होती, ही शिदोरी आहे, हे घे. म्हणून संतांना मी माऊली का म्हटलं, संत म्हणतात ही शिदोरी आहे. सहलीला सुरुवात झाली, आयुष्याला सुरुवात झाली, जन्म झाला जीवाचा, हळूहळू लहानाचा मोठा व्हायला लागला. चरपट पंजरीमध्ये भगवत पूज्य शंकराचार्य म्हणाले, बालस्तावत क्रीडासक्तः तरुणीस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंतामग्नः परे ब्रह्मणी कोपी न लग्नः. परब्रह्माची जीवाशिवाची गाठभेटच होईना. बालपण गेलं खेळण्यात, तरुणपण गेलं धुंदीत विषयांच्या, म्हातारपण चिंतेत गेलं. मग कधी होणार जीवात्म्याची शिवात्म्याशी भेट. त्यामुळे संत म्हणतात हा डबा, ही शिदोरी हातात घे. 5व्या वर्षी चल हरिपाठ सुरुवात कर पाठ करायला. 6व्या-7व्या वर्षी घ्या भगवद्गीता हातात, देऊया आमच्या पोरांच्या हातात भगवद्गीता. 8व्या-10व्या वर्षी पावली मस्त नाचलंच पाहिजे आमच्या घरातलं बाळ हरिपाठामध्ये. अजून थोडा मोठा झाला, द्या ज्ञानेश्वरी हातामध्ये. अजून थोडा मोठा झाला, द्या भगवद्गीता हातामध्ये, द्या गाथा हातामध्ये. तो मुलगा सहल त्याची सुरू झाली. आधी काय म्हणत होता, आईनं ओझं दिलंय. पण एक वेळ आली, गुरुजी म्हणले चला बाळांनो डबे उघडा. मस्त झाडाच्या सावलीत सगळे खायला बसले आणि सुरुवात केली. पहिल्याच दणक्यात 4 चपात्या हाणल्या. आधी काय म्हटला, डब्याला फक्त 6च दे. आता सुरुवातीला 4-5 संपल्या. मग हा डबा दिवसभर कसा पुरला असता. मग लक्षात आलं, माझी आई किती ग्रेट आहे, माझी आई किती भारी आहे. म्हटला मी नको म्हणत असताना एवढा डबा दिला, मला गरज आहे, संध्याकाळपर्यंत लागेल मला हे. ऐका, मी दृष्टांत एवढ्यासाठीच हा सांगते. संतांना आम्ही आई म्हणतो, संतांनी आम्हाला शिदोरी दिली आहे भगवताची, ज्ञानेश्वरीची, गाथेची, हरिपाठाची. ती जर शिदोरी आम्ही शेवटपर्यंत वागवली ना, 25व्या वर्षी, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी, 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, मग आमची ही आयुष्याची सहल पुढे 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 जाते. आणि थोडंसं वाईट बोलते, अजिबात वाईट वाटून घेऊ नका, अजिबात रागवू नका माझ्यावरती. 60 नंतर 70 नंतर जगाने दिलेलं नाकारलेपण जेव्हा वाट्याला येतं की नाही, की तुम्ही आता आमच्या घरात नाही राहिला तरी चालेल, हे जेव्हा मिळतं नशिबाला, बापालाच, ज्यांनी हाडाची काढं रक्ताचं पाणी करून घर बांधावं, घरामध्ये पोरांना आसरा द्यावा आणि त्या पोरांच्याच घरात, त्याच घरात आपल्याला जागा नसावी. वाईट वाटतं. व्हॉट्सअपवरचा परवाचा मेसेज आहे, भारतामध्ये वृद्धाश्रमांची संख्या हिंदू धर्मातल्या, म्हणजे हिंदू धर्मातल्याच लोकांची वृद्धाश्रमाची संख्या जास्त आहे. मुस्लिम पंथामध्ये, धर्मामध्ये बघा, एकही आई वडील वृद्धाश्रमात गेलेले दिसत नाहीत. आमची हिंदूंचीच आई वडील का बरं वृद्धाश्रमात जास्त जातात? संवेदना बोथट झाल्या, आमची मन खरबडीत झाली. रस्ते डांबरट झाले तशी मनही आमची डांबरट झाली. फार फार आम्ही रसा तळाला चाललो. संस्कृतीच्या नावाखाली अधपतन होत चाललंय, याचं लक्ष नाही, याच्याकडे आमचं लक्ष नाही. याकरता ही शिदोरी शेवटपर्यंत घ्यायची आणि मग जगाने दिलेलं नाकारलेपण सुद्धा पचवायची ताकद आमच्यामध्ये निर्माण होते आणि मग आमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. मग त्याकरता काय केलंय? नाम मंगळाचे नाम घेतलं तुकोबरायांनी. जे नाम नामदेवांना अमृतापेक्षा सुद्धा गोड वाटलं ते नाम तुकोबरायांनी अखंड घेतलं. विठोबा रखुमाई बोला. बोला बोला भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. महाराजांनी अशा मुक्तीचा अनुभव घेतला. अध्यात्मशास्त्रामध्ये 4ही मुक्तींचं वर्णन केलंय. माझ्याकडे वेळ आता अगदीच कमी आहे. कमी म्हणजे बऱ्यापैकी संपलाच आहे. खरं तर 10 वाजताचं कीर्तन आपण 11ला सुरुवात झाली आहे. म्हणजे मी इथे 11ला आले. पंचपदी झाली असेल 10:30ला सुरू. मला मागून मगाशी सांगितलं होतं ताई 1 वाजेपर्यंत करा, पण 12:30 पर्यंत काकांनी सांगितल्यानुसार थोडंसं 5 मिनिटं 10 मिनिटं पुढे मागे होतं. मागे नाही, पुढेच जातं. तुकोबरायांनी ज्या मुक्तीचं वर्णन केलंय, अध्यात्मशास्त्रामध्ये 4 मुक्तींचं वर्णन आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. अशी मुक्ती प्राप्त झाली. कशामुळे? अट्टहास कशाचा केला? नामाचा केला. मी नाम घेतलं, अखंड नाम घेतलं. ज्या भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे, ज्या भगवंताचं नाम इतकं सुंदर आहे, त्याचे गुण माझ्यामध्ये यायला सुरुवात झाली. तो गुणांचा स्वामी आहे, गुणाधीश आहे, षडगुणैश्वर्य संपूर्ण असलेला भगवंत, त्याचं नाम मी घेतलं. परिणामी काय झालं? मला मुक्ती प्राप्त झाली. आम्ही तिला वरलं मुक्तीला. महाराज म्हणतात हा अनुभव सकल संतांना प्राप्त झाला. श्रोते हो, ज्यावेळी प्रभू रामचंद्र यायला निघाले ऋष्यमुख पर्वताच्या दिशेने, त्यावेळी 8व्या वर्षी घर सोडलेली शबरी माता वाट बघतीये. किती वाट बघावी, किती प्रतीक्षा करावी, किती वाट बघावी. भगवंता या. माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलंय आपण येणार आहे, आपण येणार आहे. मी थांबलीये. बरं, माझे गुरुदेव मला म्हणाले, शबरी, लोक देवाकडे जातात पण दैवत तुझ्याकडे चालत येईल, लक्षात ठेव. भगवंत सांभाळतो, भगवंत येतो, यावर माझा विश्वास आहे. प्रभू कधी याल आश्रमात या, कधी रे येशील आश्रमात या, कधी रे येशील रामा रघुनंदना.
वा